नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। मी जरा आलोय हेयर कटिंग करायला, एकदम सपाट करके आते भाई। फिक्स हो गया है क्या करने का क्या नहीं, एकदम रुंबा रुंबा गड़गुंबा विषय होने वाला है। साइडला एकदम 0 मशीन आणि वरती 2 नंबर मशीनचा कार्यक्रम फिक्स केलेला आहे, एकदम खच्ची केलेला आहे भाई। फायनली एकदम तुळतुळा रे तुळतुळा बोलतात काका। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आज आषाढी एकादशी आहे। आता एवढं माइंड चालतंय ना भाई, अभी घोडे की तरह दौड़ेगा माइंड। आता जरी मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून अंडा दिसत असेल, पण ते काही दिवसांसाठी आहे। एक आठवडा गेला ना की प्रॉपर हेअर सेट होतील, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल मी कसा हेअर कट केलेला आहे। दिसत असेल तुम्हाला साइडने एकदम प्रॉपर। आता हा माझा हेअर कट कायमस्वरूपी फिक्स हेअर कट राहील भाई। एकदम माझा आवडता हेअर कट झालेला आहे। खच्ची हेअर कट बोलतात, टेन्शनच नाही। जायचं 5 मिनिटं बसायचं, तुळतुळा रे तुळतुळा करून यायचं, एकदम सपाट लोचन। कल हेअर कट कैसा है? उधर मत, मेरा हेअर कट एकदम आपके जैसा। ओ ये आता हेअर कट करून आलोय मी घरी। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा माझा परमनंट हेअर कट राहणार आहे आता, तर तसंच प्रत्येक घरातल्या आईचा हा त्यांच्या मुलांसाठी हेअर कट एकदम परफेक्ट आहे। आता मी जस्ट मम्मी समोर आलो, मम्मी बोलते तिच्या मनात तेच होतं की मी असं करून यावं। या बोल, तयारच आहे। मला असे नाही आवडत तुझे केस, मोठे केस छान छान वाटतात। ती वाढतील ना, इसको पसंद आहे ना। मम्मीला आवडला ना। थोडं सांगितलं होतं एवढे बारीक कर। अरे तुला काही, अरे हा तो वाला मम्मीला बघा, इसको सेटिस्फेक्शन मिला। हेयर कट मेरा हो गया लेकिन सेटिस्फेक्शन उसको मिला। बताइए तो, हे जे मागे कट करून आलेलो ना, एकदम उडवून आलेलो ना, हे ते वाले नाहीये। बाजूनी बघू शकतेस तू, हा एक कट मारलेला आहे। थोडस एक आठवडा गेला ना की लुक आएगा दोस्तो। मस्त पैकी हेअर कट करून आलेलो आहे। ते असं केलं ना की वरती केस आहेत की नाही तेच कळत नाही। तर तुमच्या भावाने एकदम प्रॉपर हेअर कट केलेला आहे, म्हणजे आता काय 2-3 महिने बघायची गरज नाही। मी असं हेअर कट करतो ना, मी 4-1 महिने केस कापतच नाही। घर की खेती हा मेरी जा। सलून वाला पण बोलतो लास्ट टाइम कब आया? अरे आपला विषयच हार्ड आहे भाई। आज आपण पुन्हा रेसिपी करतोय। तुम्ही बोलाल की आज सारखा रेसिपी का चॅनल बनवताय तुम, तर असं नाहीये। तर आपण रेसिपी का करतोय आज, कारण येणारा जो पुढचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मराठी येणारा जो पुढचा काळ आहे ना, म्हणजे आता मान्सून रिलेटेड, तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहे। सो त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी रेसिपीचा खंड हा पडणार आहे। त्याच्यामुळे म्हटलं की नको व्हायला त्यासाठी, आणि तुम्हाला पण आपल्या रेसिपीज आवडतात, तुम्ही करून बघतात, तर त्यासाठी आज आपण एक युनिक रेसिपी घेऊन आलो। तडकती भडकती मस्त अशी चणचणी, चायनीज मध्ये मोडते असं आपल्याला बोलायला हरकत नाही। आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे चायनीज पकोडा नाही, चायनीज लॉलीपॉप। फक्त व्हेज मध्ये, नॉन व्हेज मंचुरियन लॉलीपॉप दोस्तो फायनल। तर मी इकडे मस्त अशा बाउल मध्ये घेतलेल्या आहेत भाज्या। आता त्या कोणकोणत्या आहेत? कोबी, फ्लॉवर आणि गाजर, या गोष्टी मस्त अशा याच्यामध्ये ना रफली अशा चॉप करून घेतलेल्या, जे काय बोलतात बारीक करून घेतलेल्या। तर याच्यामध्ये आपण आता काय करायचंय, मीठ टाकायचंय आणि याच्यातलं पाणी सगळ्यांना काढून घ्यायचं। आणि याच्यामध्ये आता मीठ टाकलंय, आता ह्याच्यामधलं आपल्याला पाणी आहे ना निथळायचं, म्हणजे असं पिळून घ्यायचे भाज्या सगळ्या, जेणेकरून त्या भाज्या सगळ्या ड्राय झाल्या पाहिजे, म्हणजे मॉइश्चर निघायला पाहिजे त्यातलं। तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। एक साईडला आपण या गोष्टी घेतलेल्या आहेत, अद्रक, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर, सगळं याच्यामध्ये बारीक करून घेतलंय चॉपर मध्ये। त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे मी 100 ग्रॅम पनीर, आणि त्याच्यामध्ये एक चीज क्यूब। तर इकडे चीज पण आहे आणि पनीर सुद्धा आहे। तर एकातच ठेवलंय, कारण आपल्याला ते मिक्सच करायचं। पूर्ण अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं, म्हणजे पूर्ण सोक करून घ्यायचं। आता हे पाणी काढून का घ्यायचं, त्याच्या मागे पण कारण आहे, कारण ते लॉलीपॉप आहेत ना असे ओले होऊन आपल्याला त्यांना फ्राय करायचे आहेत ना, तर ते सुटायला नको। ड्राय झाल्यानंतर ते एकजीव होतील, त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी पावडर्स वगैरे ऍड करायच्या त्या होतील। ओल्या असल्यामुळे कसं गोष्टी आपल्याला नीट फ्राय नाही करता येत ना, जसं आपण भजी वगैरे करतो, कांदा भजी एकदम असे पातळ नसतात, एकदम घट्ट असतात, तेव्हा आपण ते छान फ्राय करतो। पॉइंट टू बी नोटेड मिलो। त्याचा सुगंधच इतका भारी येतोय ना, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। हे तर पाहिजेच म्हणजे आपल्या चायनीज खतरनाक। तर आता मी हे थोडंसं जास्त केलं होतं, कारण तू बारीक का नाही केलंय? हे ह्याच्यामध्ये एवढंच होतं, मी आहे ना आता हे थोडं जास्त केलंय। तर आपण हाफ नंतर ग्रेव्हीसाठी करणार आहोत यूज, आणि हाफ आपण आता याच्यामध्ये यूज करणार आहोत। जसं तू बोलशील, तुझ्यावर लोकांचा खूप ट्रस्ट आहे, बाकी हम जैसे गवार को क्या ही समजेगा, तो खाने के लिए पैदा हो गेले। आता हे ऍड करून झालं, आता याच्यामध्ये पनीर घेऊया, हळद घेऊया थोडीशी, थोडंसं घरातलं लाल तिखट, ग्रीन चिली सॉस।
हा मस्त लागतो. आपण टाकूया आता ब्लॅक पेपर पावडर. आणि आता इकडे हक्का नूडल्स मसाला घेतलेला आहे. नूडल्सचा कोणताही मसाला चालेल, पण मी हक्का घेतलेला आहे. हक्का नूडल्स तुम्ही कोणताही घेतात तरी चालेल. 2-3 टेबलस्पून टाकूया. टेस्ट कर बघ आधी, टेस्ट तर कर कसा आहे. मला पण मीठ कमी लागणार आहे टाकायला, हे खूप खारट आहे. पण टाकायच्या आधी नुसतं सोडतेस. शेजवान चटणी थोडीशी, बस एवढीच. नंतर परत लागणार. मैदा घेतोय आपण 2 चमचे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर. आणि आता हे चमच्याने मिक्स करत बसायची काही गरज नाही. छान हाताने मिक्स करायचं, कारण हे असं आहे ना मिश्रण जे आपल्याला हातानेच मिक्स करावं लागणार आणि ते एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित. करेक्ट. अभी बड़ा कांड होते बच गया दोस्तों. दाखव काय ते मोहतरमा ने देखो तिखट के नाम पे ये डाल दिया था. अब लगती मिरची बराबर. तर आपण हे चम्मच आणलेले आहेत आईस्क्रीम साठी नाही, लॉलीपॉप बनवायला. हे वेगळा लॉलीपॉप आहे दोस्तों. ते आपण चिकन वाले खात होते डायरेक्ट हड्डी सकट. अरे खतरनाक भाऊ. नाद केला भाऊने आमचा. नाद केला पण वाया नाही. हा ये देखो ये रटक व्यवस्थित कडक भाऊ, एक नंबर. मुलांना शाळेत द्या, एकातच काम 25. अरे जे एकामध्येच पोट भरून जाईल ना, एवढे द्यायची काय गरज. मुलांना पण खूप भूक लागते. त्या म्हणजे तुमच्या हिशोबाने. आता मी तर 8च आणलेत, बाकी तुम्हाला किती द्यायचे ते द्या. सही भाई, एक नंबर. इसको ऐसा रखने का एकदम प्रॉपर में भाई. बघ दिसतं बघ नुसता KFC रे. हा यार मस्तच झालंय ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. एक नंबर. बरोबर झाले ना 5. एकदम वातावरण टाईट भाई. सगळं संपलं बे. प्रॉपरच आणलं वाटतं मोजून. आणि ते पण शेवटचा पण बघ ना एकदम परफेक्ट बनला. तोंडग्या एकदम एक नंबर वाटतंय भाई बघायला. आबो हे भाई मी आता उचलतोय भाई साहेब. केवढं वजन आहे एकाच. एवढा हेवी विषय केलेला आहे ताईने. हा ताई ऐकत नाही राव. असं म्हणजे छोटे छोटे पण करू शकतो. असे छोट्यामध्ये पण चमचे येतात, आम्ही बघितले येतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा करू शकतो. असं काय गरजेचं नाही केवढे मोठे मोठे, कारण ते शिजायला पण पाहिजे. याला कॅमेऱ्यामध्ये एवढंच दिसतं, पण उघड्या डोळ्याने समोरासमोर बघितलं तर एवढा एक एवढा टाकते. थोडस तेल कमी तापलंय, तेवढ्यातच टाकूया. ठेव ना त्याच्यात ठेवू ना. तुला एवढीच भीती वाटते तर हा ठेव आणि टाक. नाही भीती वाटायचं काय नाही. टाकला ना भाऊ. असं पूर्णच सोडायचं गाईस. कलर मस्त येणार आहे. रेड सही वाटतंय ना. कलर सही कलर आलाय ना. एक नंबर आला भाई, खतरनाक. आणि हा आपला इकडे वाव एक नंबर. कसं ते ते थोडं शिजलं ना की ते तू असं टाकलंस त्यापेक्षा असं सोडायचं. असं टाकतोस. हा दे चल. नेक्स्ट मीठ टाकणार बघा. तुमचा भाऊ आता आडजोड नडतो का नाही बघा. तेच जर तुटलं असतं तर बस झालं. कर जे काय करशील ते नीट कर. तू मगाशी असं सोड. आता माझं चुका नको दाखवू, तुझं कर. म्हणून उगाच बोलत नाही. लंडन रिटर्न अशिक्षित होऊन आलेला शेफ आहे मी. चला मस्तपैकी गरमागरम लॉलीपॉप बनवून तर तयार आहे. आता आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची. त्याच्यासाठी राहीने ते मागाशी सांगितलं नाही. अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. कांदा ऍड करूया. एक कांदा घ्यायचा मीडियम साईजचा, तो एकदम बारीक चॉप करून याच्यामध्ये घेतलेला आहे. आता ही आपण बनवतोय ती ग्रेव्ही बनवतोय. ग्रेव्हीसाठी बेसिक गोष्टी लागणार आहेत, एकदम जास्त काही लागणार नाहीये. कांदा घेतलाय, त्याच्यानंतर ही जी पेस्ट होती, पेस्ट म्हणजे हे बारीक आपण चॉप केलेलं आहे ते टाकूया. मिक्स करून घेऊया. एक साईडला हे होतंय तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये थोडे थोडे मसाले घेऊन छान एक पेस्ट थिक करणार आहोत आणि ती नंतर मग फोडणीमध्ये घालणार. ग्रीन चिली सॉस हे मी अंदाजाने घेते सगळ्या गोष्टी, कारण आपल्याला याची ग्रेव्ही करायची. हे सगळ्याला पुरली पाहिजे त्याच्या अंदाजानुसार मी घेते. हक्का नूडल्स मसाला. आणि आता याच्यामध्ये मीठ वगैरे आहे, त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं मीठ ऍड नाही करणार. शेजवान चटणी, ब्लॅक पेपर पावडर, डार्क सोया सॉस. एक साईडला आता आपण इकडे घेऊया कॉर्नफ्लॉवर 2 चमचे. ऍड करा पण आमच्या शेफचा कुठं. म्हणजे एकंदरीत आहे ना तो असा मसाला आहे ना जो म्हणजे घट्ट असा तो आहे ना या आपल्या लॉलीपॉप्सना लागला पाहिजे. तो आपलं कांदा आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स शिजून झालेले आहेत. तर आता आपण हे आपण पेस्ट बनवलेली याच्यामध्ये ऍड करणार आहोत.
आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे बघा लगेच थिकनेस आला. नाद केला आज पण नाद केला. आई आई खुश. जेवढे राहतील तेवढे कमी. सो बेसिकली आता या ग्रेव्हीमध्ये आहेत ना 5 लॉलीपॉप बरोबर समाविष्ट झालेले आहेत. बाकीचे लॉलीपॉप आपण असेच चटणी. फायनली आपले चायनीज लॉलीपॉप बनून तयार आहे. चायनीज व्हेज लॉलीपॉप बनून तयार आहे. फायनल आपण त्याला टचअप करूया. सही वाटते यार एकदम. सर्व करतेय तुला. थँक्यू. आई शपथ. आई जसं ताटात ठेवलायस ना नाद खुळा विषय. आईच्या गावात ग्रेव्ही. आई शपथ. प्यार दे प्यार दे प्यार दे. चिकनच वाटतंय मला सेम. गाईज फायनली चायनीज व्हेज चायनीज लॉलीपॉप खाण्यासाठी भाऊ एकदम सज्ज आहे. एकदम. खाऊ का? खा हळू खा पण भाजून नको घेऊस. अच्छा गरम असेल. भाई नाद केला पण वाया नाही गेला. खतरनाक. अरे जबरदस्त. असंच खाल्लं ना आता या चटणी सोबत. बघ ना प्रॉपर फील येतोय. असं वाटतं चिकनचाच ते हे आहे. मित्रांनो एक नंबर झालाय. बाकी ते शेकवा शेकवीचा कार्यक्रम आहे ते तुमच्यानुसार करा. पण एक नंबर झालाय भाऊ. काही रेसिपी चांगलीच बनवते. बाप बनवते. आणि हे जे आता केलं ना आपण जी ग्रेव्ही काय ते त्याचा फील येतोय का एकदम ऑसम. जबरदस्त झालंय. नाहीतर रुका सुका वाटलं असतं ना. नाही यार मी व्यर्थ आहे ताईच्या रेसिपी बिना. आणि आपला चॅनल सुद्धा खरंच एक नंबर झालाय. नक्की ट्राय करा. मस्त एकदम लॉलीपॉप जे बनवले होते जे काय नाव आहे ते तुम्ही ठेवा. पण मंचुरियन लॉलीपॉप बोलू शकतो भाई. मी तिसरा जबरदस्तीने खाल्लाय. एवढं भारी झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की थोडे छोटे बनवायला पाहिजेत. आणि जे आपण फ्राय करू ना ते अजून मोठ्या ब्रॉड कढाईमध्ये घेऊन प्रॉपर शिजवले पाहिजे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लवकर बोलतो आणि 5-5, 6-6 दिवसांनी भेटतो. तर काय आता उद्या जायचंय भेटी आहे त्याच्यानंतर मग भेटू.